सोलापूर विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत आता आरोप प्रत्यारोपांचा धुराळा उडालेला दिसतोय आणि या राजकीय संघर्षात पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत पालकमंत्री जयकुमार गोरे आणि मोहिते पाटील गट। महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या प्रचार सभेत बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी नाव न घेता खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि त्यांच्या गटावर जोरदार निशाणा साधलाय। ज्या देवेंद्र फडणवीसांनी संपलेलं कुटुंब उभा करण्याचं काम केलं त्याच नेतृत्वाशी बेईमानी करणाऱ्यांची आता उलटी गिनती सुरू झाली आहे, असा थेट इशाराच गोरे यांनी दिलाय। ज्या देवेंद्रजींनी संपलेली कुटुंब उभी करण्याचं काम केलं त्या कुटुंबाने देवेंद्रजींच्या सोबत केलेली बेईमानी, त्यांनी टाकलेल्या शब्दाला, त्यांनी केलेल्या शब्दाची केलेली अवमानना याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, अशा पद्धतीचं मतदान आपल्या सगळ्यांना करायचंय। गोरे यांच्या या विधानामुळे सोलापूरच्या राजकारणात पुन्हा एकदा मोहिते पाटील विरुद्ध भाजपाचा संघर्ष हा उघडपणे समोर आलेला आहे। एकेकाळी जिल्ह्यातील राजकारणावर वर्चस्व गाजवणाऱ्या मोहिते पाटील गटाला आता जनता स्वीकारत नाही, असा टोला देखील गोरे यांनी लगावलाय। आता अकलूजमध्ये भाजपचं खातं उघडलं असून काही अदृश्य शक्ती आता आमच्यासोबत काम करतायत, असं सूचक विधान करून त्यांनी मोहिते पाटील गटातील अंतर्गत नाराजीचाही अप्रत्यक्ष उल्लेख केलाय। दरम्यान विधान परिषद निवडणुकीत वसंतराव देशमुख यांना उमेदवारी देण्यामागे फक्त राजकीय डाव असल्याचा आरोप गोरे यांनी केलाय। जिंकायची इच्छा असती तर घरातल्यांनाच उमेदवारी दिली असती, पण पराभव निश्चित असल्यामुळे बळीचा बकरा म्हणून वसंतराव देशमुख यांना मैदानात उतरवलं गेलं, असा गंभीर आरोप त्यांनी केलाय। गोरे यांच्या या विधानामुळे आता वसंतराव देशमुख यांच्या उमेदवारीवरही प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत। मोहिते पाटील गटाने स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्याऐवजी दुसऱ्यांना पुढे करून राजकीय अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आता जिल्ह्यात रंगू लागली आहे। विरोधकांची गिनती ही 16 पासून सुरू होते, मात्र आमची गिनती ही 500 पासून सुरू होते, त्यामुळे 500 मतांपेक्षा अधिक मताधिक्यानं राजेंद्र राऊत यांचा विजय होणार असल्याचं जयकुमार गोरे यांनी प्रचार सभेमध्ये स्पष्ट केलंय। आज भाषणाला उभा राहिलोय कारण सकाळी मला वाटतं 10 वाजल्यापासून आम्ही सुरुवात केली आणि मोहोळ, माडा, करमाळा हा सगळा परिसर करून आता माळशिरसमध्ये या ठिकाणी आलोय आणि या ठिकाणी आल्यानंतर बाबाराजेंनी आता प्रस्तावित केलं आणि त्यांनी सांगितलं की इथली परिस्थिती काय आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आपण सगळेजण काम करतो आणि एक मजबूत महाराष्ट्र घडवण्याचं काम त्यांच्या नेतृत्वाखाली चालू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या नेतृत्वानं, आपल्या पक्षानं स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी उमेदवार म्हणून राजाभाऊंची निवड केली। राजाभाऊंच्या बद्दल मी अधिक सांगावं असं नाही, अख्खा जिल्हा राजाभाऊंना सातत्यानं ओळखत असतो। आदरणीय देवेंद्रजींचा निष्ठावान सैनिक आणि तितकाच सामान्य माणसासाठी लढवय्या असणारा नेता आज विधान परिषदेचा उमेदवार म्हणून आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। तेव्हा या जिल्ह्यातली परिस्थिती आपल्या सगळ्यांना माहिती आहे। भारतीय जनता पक्ष आज जिल्ह्यामध्ये सगळ्यात मजबूत पक्ष आहे आणि आज आपण आकडेवारी जरी काढली तर समाधान दादा 68.5% मतदार हे भारतीय जनता पक्षाचे आहेत, जे चिन्हावर निवडून आलेले आहेत। तेव्हा बाबाराजे निवडणूक लागायचं तसं काही कारण नसतं, पण 68% मतदान भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावरच आहे आणि आमचे सहकारी आहेत। आज राजाभाऊंनी दिवसभर बघितलं, आमचे सहकारी आहेत, उर्वरित राहिलेल्या जवळजवळ 22% आमचे सहकारी आहेत आणि अगदी 5-10% विषय आहे, 10% 12% मताचा विषय आहे की जे मतं आज आपल्या समोर आहेत। अशा परिस्थितीमध्ये सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्या नेत्यांनी ही निवडणूक बिनविरोध करावी अशा पद्धतीचा विनंती मी जिल्ह्यातल्या सगळ्याच आमच्या सत्ताधारी विरोधी पक्षाच्या नेत्यांना केली आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्नही केले। समाधानदादांनी प्रयत्न केले, राजाभाऊ आपण प्रयत्न केले, रामभाऊ सातत्याने आमच्या संपर्कात होता आपण आणि सगळ्यांनी प्रयत्न करत असताना आदरणीय देवेंद्रजींनी पण प्रयत्न केले
आणि त्यांनी ही निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात चर्चा केली. परंतु काही लोकांना बघायला जे काय असते की काही झालं तरी आपलं अस्तित्व संपायची भीती असते. असंही काही फार वेगळा विषय राहिला नाही, परंतु अस्तित्वाच्या लढाईसाठी उमेदवारी ठेवलेली आहे आणि बळीचा बकरा कुणाला तर करायचं म्हणून वसंत नानाला केलं नाही. याच्या पलीकडचा काही विषय नाही. कारण जर निवडणूक लढायची होती, जिंकायची होती, नाहीतर घराच्या बाहेर तिकीट द्यायची सवयच नाही. बरोबर आहे ना? मग जिंकायची असती तर घरात दिली असती, मग घरातनं लढाई पण केली असती. पण त्याला माहिती आता काय होणार आहे. आज मी तुम्हाला सांगतो, मी सोलापूरच्या मोहोळ मतदारसंघात गेलो. बघायचे 48 मतदान आहे. किती? 47 मतदान हे एका लाईनीत उभं राहून शिक्का दाखवून मतदान होईल अशी परिस्थिती आहे. आमच्या बैठकीला तेवढी लोक उपस्थित. माढा मतदारसंघामध्ये जेवढं मतदान आहे त्यातले दोनच मतं ती पण समाधानात आपण चर्चा केली तर ती जाणार नाही. दोनच मतं सोडली तर एकही मत इकडे तिकडे जाणार नाही. आता आम्ही गेलो करमाळ्यामध्ये. आमच्यासोबत जयंत जगताप साहेब होते, रश्मी दिदी होत्या, संजय मामाकडे जेवण घेतलं दुपारचं आणि येताना नारायणाबांना भेटून आलो. एकही मत. आणि इथं गेल्यानंतर राजाभाऊंचं प्रत्येकाने फटाके वाजवून हलगी लावूनच स्वागत केलं. प्रत्येक बैठकीत, प्रत्येक ठिकाणी. तेव्हा तिथं एखादं दुसरं मत सुद्धा जाईल अशी परिस्थिती नाही. आणि आता माळशिरसमध्ये आलो. मी परवाच येऊन माहिती घेऊन गेलो होतो. आम्हाला जे आपण आहात, बाकी सगळे आहात, तिथली परिस्थिती आपल्याला माहिती आहे. त्याच्या पलीकडे मी आणखी एक विषय सांगतो की सोलापूरची महापालिकेची निवडणूक झाली. 102 सीट आहेत. या 102 सीटमध्ये भारतीय जनता पक्ष 87 जागा निवडून आला. आणि आता कॉप्शन मिळून म्हणजे स्वीकृत सदस्य मिळून 111 मतदान आहे. आज दाव्यानं मी सांगतो की 108 मतं आम्हाला पडतील, 3 मतं विरोधात पडतील. ती बी समाधान झालं. तुम्ही चर्चा केली तर ती थांबणार, ती थांबतील. आणि हे वास्तव आहे. म्हणजे मी फक्त तुम्हाला सांगायचं म्हणून बोलत नाही. शेवटी निवडणूक निकाल लागल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना कळेल. हे मी सांगायची आवश्यकता नाही. सांगोल्यात गेला, शहाजी बापू, बाबासाहेब, भारतीय जनता पक्ष, दीपक आबा सगळे आम्ही सोबत आणि एका गाडीत बसून आहे. परंतु मनामध्ये काही नाही. एखादं मत सुद्धा इकडे तिकडे जाईल अशी परिस्थिती नाही. आता या परिस्थितीमध्ये आता राहिला कुठं विषय राहतो. समाधान दादा आपल्या इथं. आता मंगळवेढ्यात बघा, समाधान दादाची हाईच बहुमत. तिथं बबनदादा अवतडे पण समाधान दादांसोबत आलेले आहेत. तिथं एखादं मत सुद्धा जायची सोय राहिलेली नाही. मंगळवेढा 100% होईल. पंढरपूरमध्ये तीर्थक्षेत्र विकास आघाडी आहे आणि बाकीचे आपल्या प्रशांत मालक समाधान दादाची मतं आहेत. तिथं विचार केला तर जवळजवळ 29 मतं स्वीकृत पकडून 31 मतं आणि आघाडीतली 9 मतं आपल्यासोबत आहे. राहिली 4. याच्या पलीकडे काही नाही. आणि मग तर मी बोलत नाही. मी निकाल लागल्यानंतर ह्या सगळ्या मतांचा हिशोब मी देईन.